हिंदुस्थानमध्ये आज जागतिक महिला दिन साजरा होत आहे। हा उपक्रम संपूर्ण हिंदुस्थानात साजरा होत असताना राज्यातील ज्या भूमीकडे सर्वांचं लक्ष असतं, ज्या क्रांतिकारी भूमीने रयतेचं राज्य घडवून दिलं, त्या शिवजन्मभूमी शिवनेरी आणि उत्तूर भूमीमध्ये आज आमच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जागतिक महिला दिनाचं आयोजन करण्यात आलं। खरं तर या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम आपला नियमितप्रमाणे 12 वाजता होता, मात्र काही कारणास्तव या ठिकाणी आपला कार्यक्रम लेट झाला। पण या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ पत्रकार दादा रोकडे, त्याचबरोबर माझ्याबरोबर पत्रकार संघात काम करणारे आमचे राज्य कार्यकारी सुभाषजी डोके, आमचे माजी तालुका अध्यक्ष राजेश डोके, त्याचबरोबर आत्ता ज्यांच्याकडे आम्ही तालुका अध्यक्षपदाची संधी दिली ते आमचे नयनजी डोंबरे, रवींद्र गजे, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ज्यांची आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यपदी निवड झाली असे ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत असे पदाधिकारी मला आठवतं। मागील वर्ष पंचायत समिती सदस्य यांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला शिर्डी पावनभूमीमध्ये प्राप्त झालं आणि पुन्हा एकदा ते आमच्या व्यासपीठावर आले। खरं तर पत्रकारांच्या व्यासपीठावर आल्यानंतर पत्रकारांच्या देखील प्रश्न असतात, पत्रकार देखील सुखदुःखात उभा राहतो हे सर्वांना माहीत असतं आणि पत्रकारांकडून होणारा सन्मान, कारण आज सन्मान देणारे सन्मान घेणारे यांच्याबाबत चर्चा होत असते। पण आम्ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघामध्ये काम करत असताना सुखात नव्हे तर दुःखात उभे राहणारे आम्ही सर्व भागातील पत्रकार आज या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं। आज सकाळी देखील मी माझ्या भागामध्ये 200 महिलांना साडी वाटप, मग यामध्ये आम्ही निवड करत असताना की निवड कशी केली करावी, मग ज्यामध्ये जे स्वच्छता कर्मचारी असतील, जे आशा वर्कर्स असतील, जे अंगणवाडी सेविका असतील, अशा महिलांची निवड करून त्यांना सन्मान करण्याचं काम आम्ही राज्य पत्रकार संघाच्या वतीने करत असतो। खरं तर हे काम करत असताना प्रत्येकाला या क्षेत्रामध्ये आवड असावी लागते। म्हणतात आवड असेल तर सवड, सवड असेल तर आवड। मात्र नयनजी डोंबरे यांच्यावर आम्ही जी अध्यक्षपदाची धुरा दिली त्याच वेळेस आम्ही सांगितलं होतं माणसाने काहीतरी करत असावं, मग किती आहे यापेक्षा गर्दीपेक्षा गर्दी असलं पाहिजे, कारण चमकोगिरी करणारे पत्रकार अनेक असतात, मात्र आपल्या लिखाणातून समाजाचे प्रश्न सोडवणारे जे पत्रकार हाडाचे असतात ते नेहमी समाजाबरोबर त्यांची नाळ जोडलेली असते। मग समाजाचे प्रश्न सोडवणे हे आपलं काम जरी असतं, या देशातील न्यायाधीशांवर वेळ आल्यानंतर देखील पत्रकारांकडे यावं लागतं। ज्या भागात ज्या गावात पत्रकार असतो तेथील सहकारी संस्था, वित्तीय संस्थांचा कारभार हा भ्रष्टाचार मुक्त असतो, कारण कुणाचे प्रश्न सुटले नाही तर शेवटच्या क्षणी पत्रकारांची आठवण होते आणि त्या ठिकाणी पत्रकार आणि राजकारणी मंडळी हे नेहमी एकमेकांना सहाय्य करून आपला संसाराचा गाडा पुढे नेत असतात। आणि म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून 365 दिवसापैकी आपण 265 दिवस सामाजिक उपक्रम करून आपण देण्याचं काम करत असतो। आपण देणारे पत्रकार आहोत, आपण घेणारे पत्रकार नाही, ही ओळख आपण संपूर्ण हिंदुस्थानामध्ये करून दिलेली आहे। कारण कोरोनामध्ये आपण किराणा वाटत असेल, त्यानंतर दिवाळी निमित्ताने साहित्य असेल, शालेय उपयोगी साहित्य असेल, हे देत असताना आपण देणारे आहोत, आपण घेणारे नाही, ही आपण ओळख निर्माण केली। आज या ठिकाणी देखील ज्या महिलांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं, अशा गुणवंत ज्ञानवंत महिलांचा सन्मान केला पाहिजे, कारण आम्ही देखील या सृष्टीवर जन्माला येत असताना आम्हाला देखील एका माऊलीने जन्म दिला, त्या माऊलीने हे विश्व पाहण्याचं आम्हाला संधी दिली। शेवटी म्हणतात पंढरपूर, आळंदी, देहू या ठिकाणी जाऊन जे लोक म्हणतात खरे देव तर आपल्या घरातच असतात, खरी आपली आई असते, आपले वडील असतात, मात्र आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो। खऱ्या आई वडिलांची सेवा आपण घरात करावी। देव म्हणत नाही तर माझ्याकडे येऊन पंढरपूर, आळंदीला यावं। दररोज जर आपण आपल्या आई वडिलांचं दर्शन घेतलं तर ते सुखाचा दिवस जात असतो। शेवटी म्हणतात ना, जोपर्यंत आपला बाप पाठीशी असतो तोपर्यंत आपल्याला कोणाची ताकद नसते। तसंच आहे, माय माऊली असते, माय माऊलीच्या आशीर्वादाने या संपूर्ण भागामध्ये आपण राज्यातील 27,000 पत्रकारांचं संघटन उभं करत असताना आपण देणारे आहोत, घेणारे नाही, ही ओळख निर्माण केली। म्हणून ज्या माय माऊलींचा सन्मान आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल, त्या माय माऊलींना मी राज्य पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून असेच आमच्यासारखे
छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीमध्ये तुम्हाला जो सन्मान राज्य पत्रकार संघाकडून दिला जातो, हा सन्मान देणारा घेणारा याची देखील प्रचलिती होत असते. म्हणून ज्यांचा ज्यांचा सन्मान या ठिकाणी होईल त्या सर्वांना शुभेच्छा चिंतितो. भविष्य काळात देखील ज्यांना ज्यांना काम करण्याची संधी मिळाली, खरं तर या ठिकाणी मला याच्या अगोदर अनेक जण म्हणत होते 12चा टायमिंग आहे. विशेष असा असतो का जे दर्दी असतात, ज्याला कार्यक्रमाची आवड असते, मग पत्रकार किती आहे यापेक्षा पत्रकार एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी करतात हे देखील समाजाला माहीत असतं. समाज प्रत्येक पत्रकाराला ओळखत असतो. पत्रकारांनी देखील आपल्या लिखाणातून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही अशी पत्रकारिता जर केली तर समाज देखील आपल्याला डोक्यावर घेतो. मात्र अनेक पत्रकार पित्त पत्रकारिता अनेक ठिकाणी उदयास आली. ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले. ब्लॅकमेलिंग करणाऱ्या पत्रकारांमध्ये माझ्या संघटनेचा पदाधिकारी नाही, माझ्या संघटनेचा सभासद नाही याचा मला सर्वस्वी अभिमान आहे. म्हणून तर आजपर्यंत आपण देण्याचं काम केलं. जोपर्यंत परमेश्वर, जोपर्यंत वारकरी संप्रदायाची माळ आमच्या गळ्यामध्ये आहे तोपर्यंत आम्ही देण्याचं काम करू, घेण्याचं काम करणार नाही अशी ग्वाही देतो. पुनश्च एकदा आपण अनेक तास वाट पाहिली, पण हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आहे आणि महिलांचा सन्मान होत असताना तो आमच्या मायमाऊलीचाच सन्मान होतो. म्हणून या ठिकाणी ज्यांची निवड झाली त्यांचा सन्मान होईल. त्या मायमाऊलीला नतमस्तक होऊन भविष्य काळात देखील असंच कार्य आपण पुढे येऊया हीच अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करा. ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.